एवढं सगळं सामान आहे. Guys, 13 minutes to go and madam is under pressure. रडारड सुरू झालेली आहे. 13 minutes to go आहे. आता 13 minutes मॅडम रडणार आहेत. आम्ही आतमध्ये आलो आणि बेडरूम लॉक करून टाकला. आणि इकडे संस्कृतीने आपली हॉल तिकीट काढली होती, लॅपटॉप उघडलेला, आणि आम्ही ट्राय करत होतो लॉग इन करायचं. पण आय डोंट नो की नेटवर्क इश्यू होता किंवा मे बी त्याच टाईमला काहीतरी ग्लिच झालं होतं किंवा क्रॅश झालं असेल. आय डोंट नो. होतच नव्हतं काही केल्या. मग आम्ही डिसाईड केलं की फायनली पप्पांना इन्व्हॉल्व करूया. आणि निखिल आलेला आहे इथे. आम्ही सगळे मिळून ट्राय करतोय. एक लॅपटॉपमध्ये ट्राय करतोय, नंतर मग मोबाईलमध्ये ट्राय करायला घेतलं. सगळे एकमेका नंबर टाकतायत. खूप हायपर सिच्युएशन होती. आणि नंतर बघा काय झालंय, तुम्हीच बघा. No problem. चांगलं चल. आपल्याला हेच चल. 70% ठीक आहे. 2 hours later. So guys, मॅडम ने 12th कंप्लीट केलं फायनली विथ 65%. रिगार्डिंग दॅट आता आपण तिला सरप्राईज देणार आहोत. तर चला बाहेर बघूया. Oh my God! हे केक ऑर्डर केलेले आहे. एक मावशी आणि एक मी ऑर्डर केलेला आहे तुझ्यासाठी. सरप्राईज. कसं वाटलं तिला अनुजा आत्याकडून? ठीक आहे, ते उघडून दाखवूया. त्याआधी आपण केक कट करूया. चलो. कॉंग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेशन. पास मोठे चालू आहे आमचं. दुसरा केक कट होता आहे. यम, द फेवरेट फ्लेवर. हाऊ इज इट? चलो अभी गिफ्ट ओपनिंग सेरेमनी. अनुजा आत्याने काय काय दिलंय या गाइस बघूया. याच्यामध्ये पप्पांचं पण गिफ्ट आहे. पहिली हे पप्पांनी दिलंय परफ्यूम्स. ओके, 5 व्हायच्या खुशीमध्ये. त्यानंतर हे दिलंय अनुजा आत्यानी स्टुडिओ कॅडबरी बॉल्स. ओके. त्यानंतर हे दिलंय तुझं फेवरेट 16 पीसेसचा. आणि त्यानंतर तिने दिलंय हे फूल माझ्या माय ब्युटिफुल. अनुजा आत्या पप्पा मावशी आणि आजीचं पण दाखव. आजीचं मी दाखवू नाही शकत. आजीचा एन्व्हलप आहे. किती आहे ते सांगत नाही ती. ओके. आता तिच्या ह्याच्या खुशीमध्ये आम्ही काहीतरी सांगणार आहे. हा बघा आमचा पिझ्झा. जरा सेलिब्रेशनच्या ह्याच्यामध्ये जरा हे झालाय. आता आम्ही सर्व करतो. आणि हे आहे अनुजात्याचं गिफ्ट. त्यात लिहिलंय स्टुडिओ सेलिब्रेशन बाय कॅडबरी क्रिएशन्स बाय कॅडबरी मीन्स बॉल्स. लेट्स सी तर समथिंग इकडे बॉल्स डिफरंट. दिले.
कॅडबरी मीन्स बॉल्स. यात आलंय स्टुडिओ क्रिएशन बाय कॅडबरी. आणि बस हे बघा, हे असे बॉल्स आहे. आपण एक बॉल टेस्ट करून बघूया. येस येस, वाय नॉट. नेल पेंट एकदम चमकते का तुझी? असं उघडायला गेलं. आता आपण खाऊ. ओ, फरेरो रॉशरचा छोटा भाऊ लड्डू. हो 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 हो. दात दिसले एकदम. नाईस. हाऊ इज इट? ऑसम. आता मम्मी टेस्ट करणार. मी ह्याच्यातलाच एक बाईट घेणार बिकॉज ॲज यू नो आय डोंट लाईक स्वीट्स बिकॉज आय एम टू स्वीट. यम्मे मामे. पप्पा पण टेस्ट करणार. Puppies. उगाच कॉपी करू नको माझी. Because I am already seen. अरे डिटो कॉपी केली. काय तर करून टाके. Sometimes I like आता काय तर because this week is of my daughter's celebration for the 12th grade, for her first class distinctions, for the effort she has given the entire year. Only in 2 papers. That's all because of you. Only in 2 She papers. want to give she all the wanted credit to you. She wanted to give a lot of hard work, push, pressure, Yeah. but somehow she couldn't. Because of you. You know the reason why? Yes, your smartness. Because the reason is I don't know. secretarial practice. अच्छा माझ्यावर टाकते ते, ठीक आहे. Somehow the Secretary was absent. सेक्रेटरी. काय बोलले हो? And in bookkeeping. There was no one to keep the book. Absolutely. Because her Storage mother was keeps all full. the books. Yeah. So that's the reason the subject of bookkeeping. Was not kept by us. Secretarial practice. Yes, yes. Because secretary was not available. There was no space to keep the books. But still she managed 80 marks in secretarial practice, which is an amazing bookkeeping. Where? What is the marks? I think it's below 50 out of 100. On top, hop. So overall, she has secured 65% in 12th. And 10 minutes of long. 9 minutes. all the inspirations, all the admirations, all the efforts, all the hard work, All because of you. and all She the want to give credit to her father 19 because years, he has taken effort 19 years to understand doing what is all bookkeeping and what is secretarial practice. You have heard. goes to her काय mother, काय त्याचं अंडरस्टँडिंग आहे. goes to her mother, No, no, no. who has stand by her like a rock, like a wall, like a tower, and I'm sure she will keep standing. आणि गाईस पप्पा हे सगळं बोलताना मम्मी इकडे काहीतरी खातीये. Enjoy life. काय खाते जरा सांग. Ball. Mummy is enjoying the chocolate balls, ए बघा. which we have received it from Germany. Germany is in Daisar. The next day. कुठे चाललोय आपण? आपल्या घरी पनवेल. वन्स अगेन. Oh, it's 3 o'clock. आणि का चाललोय रिझन? का म्हणजे आमचं फॅमिली फंक्शन आहे आणि बरेच दिवस झाले कंटाळा आला. रिझल्टची वाट बघत होतो. रिझल्ट लागला. नाव वी आर फ्री. तर 1 वीक और कंटाळा येईपर्यंत. आणि गाईस हे बघा बॅग नंबर 2. 7-8 बॅगा वरती हा. आहेत. छोट्या मोठ्याच बॅगा घेतो आम्ही, मोठी नाही घेत. छोट्या मोठ्याच आम्ही भरपूर बॅग घेतो. आणि गाईस मस्त हे बघा टम्बलर. चला गाईस जाऊया.
hours later. आणि गाईज आम्ही इकडे फिश घ्यायला उतरलेलो. मस्त हलवा घेतला. हे फेमस आहे बेलापूरचं फिश मार्केट, दिवाळे गाव. तर गाईस फायनली आम्ही पोचलो आहे घरी. 3 वाजता निघालेले, 8 वाजता पोचलो आहे आम्ही घरी. आणि कोणामुळे? फिरत कोणामुळे फिरत काय नाही आले, पप्पांमुळे पण आम्ही लेट पोचलोय. सो कारण पप्पाने मॅप अशा प्रकारचा दाखवला की आम्ही पुण्याला जाऊन एवढं सगळं सामान आहे आमचं. हे खाऊचं आहे, हे पण खाऊचं आहे, हे 2 आणि हे 2 खाऊचं आहे. अजून रिस्टॉक करायचं आहे सगळं. आणि हे बघा लिफ्ट. तर गाईस तुम्ही इकडे बघू शकतात, मम्मी इकडे साफसफाई करते. हे बघा साफसफाई करते. मम्मी गॉट नो चिल. येस. 1 hour later. गाईज मी इकडे फर्स्ट टाइम अवाकाडो टोस्ट बनवते आहे. तुम्ही आता पुढे बघू शकतात. तर गाईज इकडे मी 2 अवाकाडो आणलेले, त्यातला एक खराब होता म्हणून फेकून दिला. हा दुसरा आहे, हा पण थोडा बहुत मध्ये मध्ये खराब होता, पण मी काढलं सगळं हे करून. आणि आता तुम्ही बघू शकतात किती आला. गाईस पहिला पावसाची बरसात आमच्या नवीन घरी. बघू शकता तुम्ही, हा बघा पाऊस बघा, धो धो पाऊस पडलाय. फक्त एक प्रॉब्लेम झालाय, लाईट नाही आहे. हे बघा किती सुंदर पावसाचा आनंद घेऊ शकतोय आम्ही. आणि सी द इज द